दिया झाटे। ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। विद्यार्थ्यांच्या वर्तनामुळे इतरांना सुरक्षित आणि प्रभावीपणे शिकण्यास त्याचबरोबर सक्षम वाटण्यापासून रोखले जात असेल तर त्याचा परिणाम शिस्तभंगाच्या कारवाईवर होतो। विद्यार्थ्यांच्या यशात आणि प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे नसले वातावरण उपलब्ध करून देणे हे आपल्याला महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच मुंबई विद्यापीठाच्या आदेशानुसार जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान अँटी रॅगिंग सेलच्या मार्फत रॅगिंग मुक्त महाविद्यालय आठवडा साजरा केला गेला। यामध्ये रॅगिंगमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी म्हणून अँटी रॅगिंग या विषयावर निबंध स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या। त्याचबरोबर या निमित्ताने विद्यार्थ्यांनी अँटी रॅगिंग या विषयावर आपली वेगवेगळी मते मांडली। यावेळी सेल मधील प्राध्यापिका जया देशमुख आणि विद्यार्थ्यांना रॅगिंग सेल संदर्भातील कलम तसेच त्यामधील कायदे समजावून सांगितले। तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरींद्र सोष्टे सरांनी सांगितलेले देखील विद्यार्थ्यांना मोलाचे दर्शन केले आणि रॅगिंग मुक्त महाविद्यालय ही आपली महाविद्यालयाची परंपरा राखण्यासाठी सगळे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून या विषयाबाबत विद्यार्थ्यांना जागृत केले। यावेळी अँटी रॅगिंग सेलमधील प्राध्यापक मोहिनीश देशमुख, प्राध्यापक प्रवीण भालेराव व इतर सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते। यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला। कॅमेरामॅन भूषण सह मी प्रियंका दिखे, ठाणे जीवनदीप वार्ता गोवेली। आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता।